बघू शकता आता काहीच गर्दी नाही आहे गणपतीपुळेला. तर तुम्ही जेव्हा पण येता मुक्कामी आला तर बेस्ट होईल. आणि सकाळी पहाटे 5 वाजता गणपतीचं मंदिर ओपन होतं तर तेव्हा रोड आहे मस्त एकदम स्मूथ आणि कुठे असं खड्डे नाहीये वगैरे. नवीन न्यू केलेला आहे, क्वालिटी रोड आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण जाणार आहे गणपतीपुळेला. लास्ट टाइम आपण नाशिकला गेलतो, ती राईड सक्सेसफुल झाली. तर आज आपण जाणार आहे गणपतीपुळेला. आपण मुंबईला जाणार होतो पण काही कारणास्तव भाऊ म्हणलं की आपल्याला गणपतीपुळेला जायचं. तर त्याच्यासोबत फर्स्ट राईड आहे. तर आपण जाणार आहे आज गणपतीपुळेला. बाईक पण लोड केलेले आहे, मॅडम पण आहे. गुड मॉर्निंग. तर आपण राईडला सुरुवात करूया. गणपती बाप्पा चला. चला गणपती बाप्पा मोरया. चला गाईस मित्रांनो, आज आपण आता गणपतीपुळेला जाणार आहे. पहिलं तर आपण जाणार आहे चांदणी चौकात. तिथं भाऊ हॉटेल, भाऊ म्हणजे मित्र, आणि ते तो पण फॅमिलीसोबत आहे. ती एक बाईक आणि एक आपली बाईक असते. तर आपण रेग्युलर चालू करणार आहे. तर आपण मॅप वगैरे लावलेला आहे. आणि थंडी पण खूप आहे. तर बाहेर निघताना जर तुम्ही कुठं राईडला वगैरे जात असाल तर पूर्ण पॅक होऊन नक्की निघा. सध्या खूप थंडी आहे. जे 6 वाजायला आलेले आहेत. तर हा आहे सकाळचा हडपसर पुणे इथला काही सकाळचा व्ह्यू. तर आपण बघू शकता काहीच गर्दी नाही. हेच जर संध्याकाळी 6 ते 7 टायमिंगला आपण आलो तर आपल्याला इथे 10चं स्पीड पण घेता येत नाही. आता आपण अराउंड 40 to 50 km/h स्पीडने आहे. सकाळचं सुंदर पुणे, स्वच्छ पुणे. तर मित्रांनो, हेच पुणे रात्रीचं काय होतं त्यांना माहीत नाही. पूर्ण प्रदूषणाने भरून जातं. पुण्यात खूप काही आहे बघण्यासारखं. मी पुण्यातला आहे म्हणून नाही सांगत आहे, पण मित्रांनो पुण्यात खूप गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नाही आहेत किंवा अजून पण आपण तिथं गेलेलो नाही आहे. अशा खूप गोष्टी आहेत. तर तुम्ही पण नक्की या, पहा. जर बाहेरून असेल तर, जर पुण्यातले असाल तर एक्सप्लोअर करा. पुण्यातल्या जुन्या प्राचीन मंदिरांची पण सोय करा. तसा हा ब्रिज रात्री 9 नंतर ते सकाळी 7 वाजेपर्यंत फक्त 2 व्हीलरला अलाउड आहे. दिवसभर अलाउड नाही आहे. तर आपण आता आहे डेक्कन कॉर्नरला. इथून आपण जाणार आहे चांदणी चौकात. तुम्ही बघू शकता सध्या तरी खूप शांतता आहे. तर आपण कंटिन्यू करूया. चांदणी चौक मित्रांनो खूप डेव्हलप केलेला आहे, पण कुठून कुठे जायचं हे समजत नाही काही वेळेस. हा आहे हायवे, पुणे बँगलोर हायवे. आपण जास्त काय प्रवास करणार नाही आहे, पण रात्रीच्या टायमिंगला किंवा सकाळी लवकर खूप छान आहे. तर आपल्याला इथून लेफ्ट घ्यायचं आहे. आपण जाणार आहे आज तामिनी घाट, महाड म्हणजे माणगाव महाड, मुंबई गोवा हायवे, आणि नंतर चिपळूण आणि डायरेक्ट गणपतीपुळे. तर आहे. हॅलो, हां कुठे आहेस तू? करंट लोकेशन हां तुझ्यात मागे जस्ट. गुड मॉर्निंग. थंडी वाजते म्हणून लेट निघला खरं सांग.
नाही नाही डा मग 3 वाजता झोपलोय. आ 3 वाजता झोपलोय मी आज. 3 वाजता फुल शिंका हा आणि घसा कोकट होता. त्यामुळंच तुझ्या काही निम्न रात्री पण जाऊ शकत होतो. नाही तरी आता पुढे थंडी लागणार आहे त्यामुळं जरा तामिनी घाट एकच मिनिट मॅप लावू दे. आज गर्दी भरपूर आहे म्हणूनच मी लवकर म्हणत होतो पण म्हणलं आता कसं आहे आजारला औषध नाहीये. माझं काय चाललेलं मला फक्त कॅन्सल होता. हा पण सकाळी उठल्यानंतर जरा बरं सकाळी म्हणजे किती 1-1.25 तास झोपलो मी फक्त. 3ला उठलो आणि मग गेल्यावर तू झोपतोयस काय नो 1.5 तास झोपलो फक्त. गेल्यावर झोपतोय काय नो. नाही ना बघू आता. चला मग गणपती बाप्पा मोरया. जय गणेशा जय गणेश जय जय गणेश जय गणेश जय जय गणेश जय गणेश गणपती बाप्पा श्री गणेश मोरया मोरया. पण आज आलेलो आहे गणपती पोहायला. तर माझ्या मागे इकडं मंदिर बघू शकता तुम्ही आणि हा समुद्र किनारा आहे. संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. तर आत्ता गर्दी तर खूप आहे. आम्हाला रूमसाठी पण भरपूर घासाघीस करावं लागली. तरी जी रूम 800-1000 रुपयाला भेटते ती आज आम्हाला 3000 रुपयाला, जिथं विदाऊट वॉटर म्हणजे गरम पाणी नाही आहे किंवा AC नाही आहे आणि साधी रूम आहे. तर त्यात ॲडजस्टमेंट करून आम्ही राहिलेलो आहे. तर 3000 रुपये पर नाईटला. सकाळी 10 वाजता आम्हाला ते चेकआउट करायचे. तर गर्दी खूप आहे. आता 4 दिवस वीकेंड असल्यामुळं. पण सनसेट खूप छान झाला. सध्या बीचवर तर गर्दी नाही आहे, मंदिरात खूप गर्दी दर्शनाला. तर आम्ही रात्री जाणार आहे दर्शनाला. आत्ता सध्या आम्ही सनसेटचा व्ह्यू हे केलेला आहे. इतर ठिकाणी म्हणजे पुण्यात मी आत्ता कॉल केला होता तर तिथं खूप अंधार आहे. पण इथं तुम्ही बघू शकता माझ्या मागे की किती अजून उजेड आहेत. राईड्स वगैरे इकडं राईड्स वगैरे पण चालू आहेत. तर तुम्ही बघू शकता. खूप छान वाटतंय. आणि आत्ता तिथं आम्ही बसलो होतो मागे की तिथं शांतपणे समुद्राचा व्ह्यू आणि लाटांचं एन्जॉयमेंट करतो. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. तर आपण बघू शकता आता काहीच गर्दी नाही आहे गणपती पोहायला. तर तुम्ही जेव्हा पण येता मुक्कामी आला तर बेस्ट होईल. आणि सकाळी पहाटे 5 वाजता गणपतीचं मंदिर ओपन होतं. तर तेव्हा तुम्ही येऊ शकता आणि बघू शकता. आता सध्या काहीच गर्दी नाही आहे.
ॐ गङ्गणपतये नमो नमः